Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए. कविवर्य नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला बळ प्रदान करून तिला शुद्ध आणि समृद्ध केलं, असं विचार 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी खिवसराव पाटील शिक्षण संकुलन, गणेशनगर, थेरगाव येथे गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी व्यक्त केलं. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव प्रदान करून गौरवण्यात आलं. डॉक्टर श्रीपाल सबनीस त्यावेळी बोलत होते. याप्रसंगी पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे कार्यवाहक ॲडव्होकेट सतीश गोरडे, डॉक्टर पांडुरंग भोसले, शाहीर आसाराम कसबे, महेंद्र भारती, प्रभारी मुख्याध्यापिका सुनीता घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला प्राध्यापक राजेंद्र कांकरिया यांच्या सहधर्मचारिणी छाया कांकरिया, मास्तराची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान देऊन सन्मानित केलं. कुष्ठरोग सेवक दत्तात्रय अत्रे पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, कवयित्री जयश्री श्रीखंडे पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान, कवी शिवाजी शिंदे आणि कवयित्री प्राजक्ता पटवर्धन पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलताना पुढे म्हणाले की नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून सम्यकवाद रुजवण्याचा प्रयत्न केला. वैदिक आणि अवैदिक विचारांनी भारतीय संस्कृतीला संविधानात्मक चेहरा बहाल केला आहे. विभिन्न विचाराच्या श्रमितेतून लोकशाही प्रगल्भ होत असते. पंडित नेहरू अधिक नरेंद्र मोदी म्हणजे आजची भारतीय लोकशाही आहे. सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुने यांनी बालपणात अनेक महापुरुषांची चरित्र वाचत असताना सुखासीन आयुष्यापेक्षा समर्पित भावनेतून समाजाची कार्य करावे ही खूनगाठ नकळत मनाशी बांधली गेली. नारायण सुर्वे यांना जवळून अनुभवता आलं. अण्णाभाऊ साठे आणि नारायण सुर्वे यांनी मराठीला सरस्वतीचे वाण प्रदान केलं आहे, अशी भावनाही व्यक्त केली. प्राची पटेकर या विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षपूजन, सुभाष चव्हाण यांच्या सुंखनाद आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी गायलेल्या नारायण सुर्वे लिखित डोंगरी सेत माझग या कवितेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोर यांनी प्रास्ताविकातून नारायण सुर्वे हे व्यक्तिमत्व संपूर्ण समाजाला कळावे म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे, अशी माहिती दिली. श्रमश्री बाबूराव सातपुते यांनी एकटाच आलो नाही, युगांची ही साथ आहे या शीर्षकांतर्गत सुर्वे यांच्या जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला. त्यानंतर नारायण सुर्वे काव्यजागर कवी संमेलनात पुरस्कारार्थी कवीसह संगीता जिंजुरके, प्रभाकर वाघोले तसेच भूमिका खंडागळे, रुपाली तायड, अंकिता धिवार, केतन सांगडे, सोनल धिवार या विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कवितांचे प्रभावी सादरीकरण करून दाद दिली. मानसी चिटणीस यांनी कवी संमेलनाचे निवेदन केलं, तर पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थ्यांशी संवाद साधून हितगुज केलं. इंद्रजित पाटोळे, जयंत भोसले, सीताराम नरके, प्राध्यापक प्रभाकर दाभाडे, राजू जाधव, स्वाती भोसले, प्रदीप गांधलीकर आणि खिवसराव पाटील शिक्षण संकुलातील शिक्षकांनी संयोजनात परिश्रम घेतलं. प्राध्यापक दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचलन केलं आणि अरुण गराडे यांनी आभार प्रदर्शन केलं, अशी माहिती प्रदीप गांधलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि
बेल आयकॉनवर क्लिक करा.